किल्ले रायगडाच्या पायथ्याशी काही अंतरावर वाकुक्षी नावाच्या छोट्याशा गावात धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिरा राहते. गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. मी तुमच्या पुढे हात जोडते, तर पदर पसरते, पाया पडते, मला सोडा बाबा, विनंती करते, दरवाजा उघडा. नाही पोरी नाही, मला तुझी अडचण कळतीये, पण माझा नाही इलाज आहे. अगं मी स्वराज्याचा सेवक आहे, असली बेमारी माझ्या हातनं होणार नाही. आई जगदंबा तुझ्या लेकराचा सांभाळ कर. जा पोरी, तू जा आता. जीव पुन्हा उमलू नये, कानी येते हाक जेव्हा आई आई आई. दमलेला जीव पुन्हा उमलू नये, कानी येते हाक जेव्हा आई 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 गडाखाली उतरायला दुसरी कुठली जागा आहे का? तिकडं हाय मावळतीच्या अंगाला, पश्चिम कडा म्हणतात त्याला. पण पोरी, हे असलं धाडस करू नका ग, जीवाला मुकशील बाबी. पोटासाठी घरी रोज हिंडते पाऊला,
जेव्हा आई 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 राज आज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना. आता हिऱ्याच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हवाड. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिऱ्यानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. लय अजून घडलं. कर्नाटकला गडाव अडकलेली गवळण आज गडाव कुठंच दिसना. काल गडावर असलेली हिरा गवळण खाली बी गेली नाही आणि गडाव बी कुठं दिसना. एक दुधाचा रिकामा अंडा पश्चिम दिशेच्या कडाला पडून आहे. किल्लेदार, तातडीनं तपास करा. गडाखाली माणसं पाठवा, चौकशी करा, शोध घ्या तिचा. जिथं कुठं असेल तिथून हजर करा तिला. एक माऊली गडावरून नाहीशी होते ही गोष्ट साधी सरळ नाही. धीरज, तुझी सजा एकच. काल भर रात्री तू जे धाडस केलंस ते आज आमच्या समोर करून दाखव. नाही महाराज, नाही, आज माझ्याच्यानं नाही जमायचं. हो, काल माझ्या पोटचा गोळा झोपडीत एकलाच होता, भुकेला होता. त्याच्या प्रेमापोटी काल धाडस झालं माझ्याकडनं. आज नाही व्हायचं. आज ते माझ्यासाठी मोठं संकट आहे. व काल काल कड्यावरून मला माझ्या पोराचा चेहरा दिसत होता. आज त्याच दारी यमराज दिसतोय. माझं मरण दिसतंय. महाराज याकडा माफी असावी. घाबरू नकोस पोरी. तू आता फक्त हिरा गवळण राहिली नाहीस, तर बेलाग आणि बुलंद अशा रायगडाचा पश्चिम कडा मोठ्या धाडसाने कापून काढणारी या स्वराज्यातील हिरकणी आहेस. हिरकणी. तुझ्यासारख्या वाघिणी या स्वराज्यात आहेत. तोपर्यंत या हिंदवी स्वराज्याला नरवीरांची कमी कदापि भासणार नाही. या ठिकाणी तातडीने बुरुज बांधायला घ्या आणि तो बुरुज हिरकणी बुरुज म्हणून ओळखला जाईल. पुत्रप्रेम आणि मातृत्वाचे प्रतीक म्हणून हिरकणी बुरुज इतिहासात अजरामर होईल.